महान त्यागी बाबा तुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ती केले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची भगवत कार्याची हवन कार्य धर्मेंद्र उके यांच्याची पार पडली। तर या नवी हवन कार्य पार पडली। तर या हवन कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच महात्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच वाराणसी आहे सुधीकर सुद्धा उपस्थित आहेत। आईना माझा प्रणाम। तसेच गावातील आलेले सेवक बाळगोपाळ यांना माझा नमस्कार। सुरुवात झालेली आहे। तर माझ्या मार्गाचे येण्याचे कारण म्हणजे अगोदर मी अनेकात होतो। अनेकात असताना म्हणजे असे बरेचसे असे म्हणजे दुःख येत गेले, पण मी त्याच्यामध्ये टाळाटाळ करत होतो। अगोदर वडिलांची तब्येत बरोबर होतात त्यानं म्हणजे ते अगोदर ते दारू पीत होते। दारू पीत असताना त्याच्या अचानक दारू सुटले। दारू सुटल्याच्या कारण त्यांना म्हणजे बिमारी त्रस्त करावं लागली। त्यांना अगोदर पहिले आपण त्याला काय म्हणतो केस्तूळ आली। केस्तूळ आल्याच्या नंतर मग त्याला अशी जास्त तब्येत झाली। ताब्यात झाल्यानंतर मग त्यांना दवाखान्यामध्ये उपचार करायला गेलो। उपचार करायला गेल्यानंतर मग त्यांना बीपी आणि शुगर सांगितले डॉक्टरने। तर मग असेच त्याची तब्येत म्हणजे कम जास्त होत होते। तर माझे रिश्तेदार आणि माझे कुटुंबात काही जण म्हणाले का असा काय बाहेरचा असेल बा म्हणून सगळे। तर मी म्हणलो असा कुठे होते का म्हणला। तर जाऊ दे म्हणजे तुझी इच्छा असेल तर म्हणते पाय म्हणते। तर असेच मी टाळाटाळ करत होतो। त्याच्यानं काही दिवसानंतर मग आणखी बाबांची अशी वारंवार तब्येत बैकत होती। बैकत असताना मग त्यांना एक वेळा ॲडमिट केला। मग त्यांना हार्टची बिमारी सांगितला। हार्टची बिमारी सांगितल्यानंतर मग त्यांचा उपचार झाला। तर दवाई चालू असताना मग 2 वर्ष असाच औषधीवर ते औषध चालू होती। औषध चालू असताना मग त्यांना एकदा असा अचानकच त्याला म्हणजे 1-2दा वेळा म्हणजे असे हार्टचे असे म्हणजे दौरे आले। तर ते हलक्यात आले होते। तर आम्हाला ते गोष्टीची जाणीव नाही, पण मग एकदा अशीच जास्त तब्येत बेकली। तर आम्ही दवाखान्यात गेल्याच्या नंतर भंडाराला विचारलं तर भंडारा म्हणजे तुम्ही त्यांना याचा नागपूरचा दिला ॲड्रेस। नागपूरला मग आम्ही घेऊन गेला। तर मग तिथे आम्हाला माहीत झाला का तुमच्या बाबाला म्हणजे 1-2 म्हणजे अटॅक येऊन झाल्यात म्हणते। तर तिसरा अटॅक आला तर त्याच्यामध्ये काही म्हणजे सांगता नाही म्हणते। तर आपल्याला म्हणते ते एंजिओग्राफी करावं लागेल म्हणते। तर आम्ही म्हणला ठीक आहे करून म्हणला। पण ते म्हणत होते का तुमच्या बाबाची बीपी आणि शुगर जास्त चालते। तर आपण म्हणते 8-10 दिवसा किंवा 15 दिवसांना आपण ते एंजिओग्राफी करून म्हणते। तर आम्ही म्हणला ठीक आहे म्हणलं। मग आम्ही घरी घेऊन आला त्यांना। घरी घेऊन आल्याच्या नंतर परत मग एक म्हणजे माझ्या भंडाऱ्यामध्ये एक माझी बहीण आहे। तिथं म्हणजे माझ्या भाषेची तब्येत म्हणजे अशी अचानकच बिघडली आणि त्यांच्या म्हणजे असाच तब्येती आजाराप्रमाणे त्याच्या म्हणजे मृत्यू झाला। तर त्याच्यामध्ये मग आम्ही सर्व समाविष्ट झालो। तर दुसऱ्या दिवशी दाजी पण तिथे मैत्रीला आले। तर ते तिथे असे खूप लढत होते। म्हणजे आम्ही त्याच्याकडे तेवढा लक्ष नाही दिला आणि मग घरी आला। आम्ही घरी आल्याच्या नंतर म्हणजे त्याच रात्री मग त्याच्यावरून किती झाला अचानक झाल्याच्यानंतर मग आम्हाला काही समजलं नाही। तर मग आम्ही मग त्याच्यामुळे हे झाला। मग तेव्हा पण म्हणाले का तुम्ही एक काम करा म्हणजे असा अचानक मृत्यू झाल्याचं कारण म्हणजे आता तुम्ही म्हणते आहे म्हणजे माझ्या मोठ्याची आहे ना असाच मला का आता तुम्ही एक मार्ग लागून जातात। तेव्हा मी टाळाटाळ केलो मी ना टाळाटाळ गेलो। तर म्हणला आजाराच्या ह्याच्यानं मृत्यू झाला म्हणला। तर
म्हणलं अशातला काही विषय नाही म्हणला. तर तेव्हा म्हणले पायबाबा म्हणते तुमची इच्छा म्हणते. तर तेव्हा पण मग असे चाललं 4-5 वर्ष झाले. तर मग असं अचानकच मग माझा लग्न वगैरे झाला. तर असेच मग गावामध्ये एकाच्या म्हणजे ते वंदना बोरकर यांच्या म्हणजे मृत्यू झाला. त्याच्यानंतर काही दिवसानंतर मग ते माझ्या पत्नीला असा भास व्हायला लागला का म्हणजे ते म्हणजे तिच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली का मला ते दिसायला लागले मला काहीतरी म्हणते. ते असाच एकदा मला अर्ध्या रात्री तिनं उठवला का मला म्हणते चांगला वाट्या म्हणते ना असे वेगवेगळे मनात भास येते म्हणते. तर म्हणलो का म्हणून असं विचारायचं आपल्या मनाने म्हणला. तर नाही म्हणते माहीत नाही म्हणते मला असं वाटतं म्हणते का मी आज राहतो किंवा नाही राहत. तर म्हणलो अशा बाईसारखी गोष्ट नको करू. तर मग तेच म्हणते का नाही मी म्हणते ते तिकडे मामाजीकडे जातो म्हणते. ते तीरथ वगैरे बनवून मागतो म्हणते. तर मग मी तेवढ्याच रात्री मग तिकडे त्या घराकडे मग नेऊन दिलो. मग ते म्हणाले बसली का मी आता मग तिनं चिवक मागितलं आणि तीरथ बनवून दिला. तर ते म्हणते मी आज काही येत नाही म्हणते मी इकडेच राहतो म्हणते. असे म्हणतात ठीक आहे तिकडेच राहते. तेव्हा मार्गात आलो होतो का तेव्हा आम्ही म्हणजे मार्गात गेलो होतो. मग त्याच्यानंतर मग माझ्या पुतण्याची अशीच तब्येत बिघडली. म्हणजे त्याची पहिली अशी वारंवार तब्येत बिघडत आहे. पण आम्ही काय त्याचा तेवढा काही लक्ष दिलं नाही. तर या सीझनमध्ये त्याची म्हणजे 1 ते 1.5 महिना त्याची तब्येत बिघडली होती. बिघडली असताना मग आम्ही म्हणजे रोवण्याच्या कामाधनामध्ये आम्ही गुंतलो होतो. तर त्याच्याकडे तेवढं काही लक्ष नाही असलेल्या कारणामध्ये मग आम्ही गुत्त्यातून मी निघलो. तर मग मी त्याला असा सहज म्हणला याच्या 1 महिना होऊन गेला म्हणला याच्या तब्येतीमध्ये आराम नाही म्हणला. तर मग मी स्वतःहून मग त्याला व्यवहाराच्या दवाखान्यात नेलो. व्यवहाराच्या दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर मग तो डॉक्टर उपचार केले. मग तो मला म्हणाला याला म्हणते हार्टच्या काय गोळ्या चालत का म्हणते. तर म्हणला नाही की म्हणला. तर मला म्हणते थोडासा वाटते म्हणते त्याच्या हार्टमध्ये म्हणते. तर तुम्ही एक काम करा म्हणते तुम्ही तिथून म्हणते तो एक त्याच्यात भंडाराच्याच दवाखान्यामध्ये दिलं त्यानं ॲड्रेस. तर म्हणजे तिथे घेऊन जा म्हणते हे तपासणी करून द्या म्हणते. तर ते तपासणी केल्याच्या नंतर तो डॉक्टर म्हणाला आम्हाला का तुमच्या म्हणजे तुमच्या मुलाचा एका वॉल ब्लॉक झाला आहे म्हणते आणि दुसरा खराब होत आहे म्हणते. तर आम्ही थोडासा स्वागत झाला. तर म्हणला याच्यावर काही उपचार नाही का म्हणते. तर उपचार तर आहे म्हणते. तर ते डॉक्टर सांगत म्हणते. तर आम्ही मग ते गेला त्यांनी सांगितलं तर याच्या म्हणते मग कदाचित याच्या म्हणते आपल्याला म्हणते ऑपरेशन करावं लागेल म्हणते. तर ऑपरेशन करावं लागेल म्हणते. तर आम्ही अजून विचारात पडला का ऑपरेशन करावं लागेल म्हणला. तर मग खर्च वगैरे विचारला तर खर्च माहीत नाही म्हणते. पण मी त्यानं मग अजून एक दुसऱ्या डॉक्टरचा नंबर दिला नागपूरचा. तो म्हणते दर आठवड्याला म्हणजे ती भंडारा देते म्हणते. तर भंडाऱ्यात मग त्याच्याकडे आम्ही मग त्याचा अपॉइंटमेंट घेतला. तर तो आला मग त्यांनी दाखवलं. त्यानं गोळ्या दिलं मग आम्हाला म्हणते 10-15-20 दिवस तुम्ही ह्या गोळ्या चालू ठेवा म्हणते. चालू ठेवल्याच्या नंतर मग तुम्ही एक काम करा म्हणते एवढ्या दिवसानंतर तुम्ही नागपूरला या म्हणते. आपण तिथे दुसरी तपासणी करू म्हणते. तिथे तपासणी केल्याच्या नंतर मग आम्ही तिथे तपासणी केला. तर त्या तपासणीमध्ये मग त्या डॉक्टरला म्हणाले का तुम्हाला म्हणते ऑपरेशन करणं आवश्यक आहे म्हणते. याच्यामध्ये म्हणते जीवाला धोकाच आहे म्हणते. म्हणजे हा ऑपरेशन करावं लागेल म्हणते 6 महिन्यामध्ये म्हणते. हा म्हणजे त्याला सांगितलं का 6 महिने काढलं म्हणते नाही तर नाही काढू शकायचा म्हणते. तर आम्हाला तेव्हा फक्त विचार आला का आता आम्ही कसा करू बा म्हणजे काही तेवढा काही समजत नाही आम्हाला. तर मग आम्ही तसाच मग ते गावामध्ये मग तो भास्कर किशोरकर म्हणते ते म्हणते अरविंद याने सांगितलं का आपण म्हणते वर्ध्याला जाऊन म्हणते तिथे म्हणते सर्व सोयी म्हणजे मोफत उपचार होते म्हणते. तिथे म्हणते सर्व काही होते म्हणून. तर आम्ही मग तिथे गेला. तर तिथे मग त्यानं ज्या रिपोर्ट त्या रिपोर्ट पाहिल्यानंतर म्हणजे
ऑपरेशन तर करावं लागेल म्हणते, पण याचे ऑपरेशन केल्यावर म्हणते याची जेवढी वय नाही आहे म्हणते का सहन करण म्हणून सगळ्या म्हणते, सहन करण म्हणून सगळ्या म्हणते, म्हणजे याचा जीव हा लहान म्हणते, 11 वर्षाचा म्हणते ना, त्याचा हार्ट आहे लहान म्हणते. ऑपरेशन केल्याच्या नंतर म्हणजे जोपर्यंत जो 20 वर्षानंतर अजून डबल ऑपरेशन करावं लागेल म्हणून होता. तर म्हणते धोका आता या म्हणते, धोका नंतर या म्हणते. तर म्हणते आपण म्हणते जमे पाहतलं म्हणते आणि 4-5 वर्ष कसे तरी म्हणते आपण औषधी नाही आले म्हणते, असंच वाळवून म्हणला नाही ना. आणि त्याच्यानंतर आपण मग ऑपरेशनची तयारी करून म्हणला, तर त्याने मग दवाई दिला आणि मग आम्ही घरी परत होतो. मग असेच 5-6 महिने मग असे तो बरोबर राहिला. तर मग अशीच मग त्याच्या 4थ्या महिन्यामध्ये 3ऱ्या-4थ्या महिने म्हणजे असं तब्येत बिघडली, म्हणजे जास्त बिघाड झाली त्याच्यामध्ये बिघाड झाली. तर मग आम्हाला समजलं का नाही आता जास्तच वाटतं, म्हणजे तेव्हाच मला वाटलं असा का आता आपला हातचा काही राहिला नाही म्हणून नाही. तर आम्ही तरी त्याचा उपचार केला आम्ही ना, ते 4-5 दिवस तो भरती राहिला. तर मग मी भावली म्हणलो का आपण इथून काढून नाही, आता आपण म्हणलो आपल्याला काही उपाय नाही म्हणून, आता जो आता तो होईल आपण ऑपरेशनची तयारी करून टाकून म्हणला. तर वरती जाऊन मग इथून सुट्टी घेतला आणि घरी परतल्यानंतर मग भाऊ घरी आला. मग यानं काटलं का नाही, तर मग तिकडे त्याला गावाला घेऊन गेला. तर मग तिथे एक दोस्त आला. त्याच्यानंतर मग त्याची जास्त तब्येत बिघाड झाली. मग त्याच दिवशी मग सायंकाळी मग त्याचा मृत्यू झाला. तर मृत्यू झाल्याच्या नंतर मग आम्हाला मग असा खूप असा वाटला. डॉक्टरनं पहिला सांगितलं होता का जास्तीत जास्त 6 महिने काढा म्हणून त्याने सांगितलं होता. मग त्याच्यानंतर मग पुढचा घरचा वातावरण आणखी मग पुढचा बिघडायला लागला. मग मला वाटायला लागला का पहिलेच आई मानसिकतेनं ह्या आहे. आणि मग माझ्या पत्नीला पण असाच थोडासा म्हणजे विचार करण्याची थोडीशी ह्या मला वाटला का भविष्यासाठी आपल्यासाठी म्हणजे थोडसा धोकादायक आहे. पण म्हणून आम्ही सगळ्या भावाने विचार केला का आता काही नाही, मला आपण एक मार्गे लागून जाऊ. आणि मग भाऊने म्हणला तू जा, मी आपला विचार करतो. मग तो भाऊ अगोदर गेला. मग त्याच्यानंतर मग मी गेलो. मग आम्ही मग 13 तारखेला मग त्या म्हणजे कार्य पकडला. 11 दिवसाचे कार्य सुखरूप झाले. मग असेच आम्ही ना असे काही 11 दिवसाचे, काही 21 दिवसाचे, काही 41 दिवसाचे असे आम्ही कार्य घडवलं. तर मग कार्य घडवला तर मग सर्व काही सुखरूप राहिला. त्याच्यानंतर मग आता होतेच कधी कधी जीवनामध्ये सुखरूप येतात राहायचे, बोलण्या चालण्यामध्ये कधी घरी वातावरण तर आता पहिल्यासारखाच वाटतं. म्हणजे काय असा काही म्हणजे आमच्या घरी स्त्रियामध्ये काही एकता आहे नाही. त्याच्या कसं आहे कार्य आम्ही जेव्हा कार्य घडवायला गेला, आम्ही त्यागाचे कार्य घडवायला गेला तेव्हा आमच्या घरी स्त्रियांनी म्हणजे पहिले तर अगोदर बोलत नव्हते, पण आता सुद्धा नाही बोलत. पण कार्य मार्गदर्शकाकडे याने एक वचन दिला त्यानं का आम्ही याच्यानंतर आम्ही म्हणजे चांगले राहून बाबूंचं नाही, पण कार्य घडवताना की ते अजून काही बोलले नाही, काही नाही. म्हणजे मार्गदर्शकाला शब्द दिला का आम्ही बोलून चालून मिळतो, सर्व गोष्टी त्यानं म्हणजे कबूल केला होता मार्गदर्शकाकडे. पण ते कार्यामध्ये असताना बी त्यानं काय ते बोलले चालले नाही ना. आताही तसाच चालू आहे. कसं आहे आमच्या घरी म्हणजे स्त्रियांची एकटी तर आहेच नाही, पण कसं आहे आपण ज्यावरती आता जसा मला माहिती आहे तेवढा जसा वाराणसी आहे, जसा ते बाबाला खांदा लावून नाही ते आपले कार्य घडवलं, जसे ते आपला कुटुंबात म्हणा किंवा समाजात म्हणा त्यांनी एकटी दाखवला, तसा आपण तर नाही घडू शकू. पण आपण कुटुंबात आपण समाजात नाही, पण कुटुंबात नाही, पण आपल्या घरी तरी सुद्धा एकटी दाखवा असं म्हणजे माझ्या मत आहे. तर असे आमच्या घरी स्त्रियांची गोष्ट. आता कसं आहे आपण एक जणाला जर म्हणला तर दुसऱ्यांना ऐकावं लागते किंवा एका कानाला सोडावं लागते. एक जण जर रागात असला दुसऱ्यांना समाधानी ठेवावं लागते. तशानं आपण आपली मार्गाची रूपरेषा आपली वेगळी आहे ना, आपण दुसऱ्या रूपरेषेला चालतो का. आपण तर असा जीवनामध्ये तर लहान मोठ्या चुका तर होतात राहतात म्हणा, त्याच्याविषयी आपण जे मोठी चूक राहते ते मानल्या पाहिजे ना. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण बोलण्यामध्ये होत चुकतो. बोलायच्या अगोदर आपण पहिले विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा का आपण का बोलतो म्हणून नाही. आता माझ्या घरी तर बोलायच्या पहिले विचार करतच नाही का आपण का बोलतो म्हणून नाही ना. त्याच्या बोलल्याच्या नंतर म्हणजे त्याचा परिणाम का होईल म्हणून नाही हा तर विचार आहेच नाही. तर
माझे 2 शब्द पूर्ण झाले असे मी जाहीर करतो ना. आता आपण सर्व मिळून बाबाला जय करू. भगवान बाबा हनुमान की जय. महान त्यागी बाबा देव की जय. परमात्मा सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक पार्टीशन बंद करने वाले, मानव धर्म की जय.